श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी माऊली आणि मी ह्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तर चला आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आज मी तुम्हाला 786 लकी नंबर ह्याविषयी सांगणार आहे. तर तुमच्याजवळ ही असेल 786 हा नंबर स्टार्टिंगला असतो किंवा इथे एंडला असतो. स्टार्टिंगला असलं तरी चालेल, एंडला असलं तरीही चालेल, कारण हा नंबर ही नोट तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाची आहे. तर आता ह्या नोटेविषयी, ह्या नंबरविषयी आपण जाणून घेऊया. तर आपण बरेचसे प्रश्नाबाबतीत, पैशांबाबतीत आपल्याकडे बऱ्याचशा समस्या असतात. तर ज्यांच्याकडे पैसा खूप येतो पण राहत नाही, तर त्यांनी हा 786 ही जो नोट तुम्हाला भेटली, 10 रुपयाची भेटो, 20ची भेटो, 50ची भेटो, 100ची किंवा 500ची, ह्या नोटेपैकी तुम्हाला कोणतीही जरी नोट भेटली तर ही नोट तुम्ही एकदम सांभाळून ठेवायची आहे. तर माझ्याजवळ एक 500ची आहे आणि एक ही 50 रुपयाची आहे. तर ही नोट माझ्या नेहमी इथं मी देवाराच्या इथे खाली ठेवते. इथे तुम्ही बघू शकता, इथं माझी ही नोट राहते. तर या नोटेचे एवढे फायदे होतात, भरपूर अडचणी येतात, पण ही नोट काढून हिला जर कुंकुमार्चन केलं आणि बोललं की हे लक्ष्मी माते, माझी अडचण चालली आहे, याच्यावर काहीतरी मार्ग काढ, तर काय माहिती, कळत ना कळत सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. तुम्ही ही नक्की अनुभव घ्या. जर तुम्हाला ही जो नोट जर मिळाली तर तुम्ही ही सांभाळून ठेवा. आणि ही नोट आहे ना, तुम्ही जेव्हा तुम्हाला फर्स्ट टाइम भेटेल तर हिचं तुम्हाला आणल्यानंतर पूर्ण असं गोल राऊंड तिचं करायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता, असा तिचा गोल पिळा करून घ्यायचा आहे या नोटीचा. आणि तुमचा जो आवडता कलर आहे, तुमचा फेवरेट, तो धागा तुम्हाला इथं बांधायचा आहे. आणि ही नोट तुम्हाला इथे देवाऱ्याच्या एका इथं साईडला, इथे खाली किंवा एखाद्या कोपऱ्याला तुम्हाला ठेवून द्यायची आहे. तर चला आता ह्या 786 नंबर ह्याविषयी आपण जाणून घेऊया. हा जो 7 नंबर आहे, तर हा नंबर माता सरस्वतीचा आहे, जी विद्येची देवता आहे. आणि माता सरस्वतीचा लकी नंबर हा आहे, हा 7. आणि हा दुसरा 8 नंबर जो आहे तो आहे माता लक्ष्मीचा. तर माता लक्ष्मीचा, धन मातेचा. तर हे 7 नंबर सरस्वती मातेचं म्हणजे विद्येची देवता. आपल्या घरामध्ये आपले मुलं 7 नंबर ही नोट ठेवल्याने अतिबुद्धिवान होतात, विसरत नाही कोणतीही गोष्ट, एकदम शार्प मुलं होऊन जातात. आणि 8 नंबर घरामध्ये कितीही अडचणी असू द्या, पैसा टिकत नसला तर हे 8 नंबरने आपल्याजवळ महिन्याच्या अखेर थोडे तरी पैसे आपल्याकडे शिल्लक राहतात. तुम्ही ही नोट जवळ ठेवून बघा आणि अनुभव नक्कीच बघा. आणि हा 6 नंबर आहे, तो आहे आपला गणपती बाप्पाचा. हा संकटकालीन, हा आपले गणपती बाप्पा, सुखकर्ता आणि दुःखकर्ता यांचा हा नंबर आहे. कारण हे तिन्ही जर नंबर आपले एकत्र जर असले तर घरामध्ये ना बुद्धीची कमी पडते, ना पैशाची कमी पडते, आणि ना सुखाची कमी पडते. तर हा नंबर तुम्हाला जर ही नोट जर भेटली, तुम्ही नक्की सांभाळून ठेवा. आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही याचे नक्कीच चांगला उपयोग करा. ज्यांना जमेल त्यांनी पॉकेटमध्ये ठेवली तरी चालेल, पर्समध्ये ठेवली तरीही चालेल. तुम्हाला एकपेक्षा जास्त जर नोटा भेटला तर एक तुम्ही देवाऱ्याच्या खाली ठेवा. तिथं आपण ते देवाचं बसणं टाकतो, तिथे एक नोट ठेवा तुम्ही.
आणि बाकीचे जर तुमच्याकडे असेल 1 2 3 तर तुम्ही पर्समध्ये पाकिटमध्ये ठेवू शकता. तर हा तुम्ही उपयोग नक्कीच करून बघा. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.